आदित्य कुलकर्णी. पाहूयात आदित्य आपल्या संघासाठी पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. एका वर्षमध्ये चेंडू जातो, एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने धावसंख्या पुढे होते. 46 धावा झालेल्या, 17 चेंडू 45 धावांची गरज आहे. आव्हान कठीण आहे, अशक्य मात्र नाही आहे. पाहत कशा प्रकारे प्रयत्न केले तरी मागच्या षटकात चांगल्या धावा काढल्या होत्या. या षटकात सुद्धा तसेच प्रहार करावे लागतील, पण ती नक्की तो खेळाडू बाद केला गेला. गौरीशने शेवटच्या चेंडूवर संघाला यश मिळवून दिलंय. अकोट टप्प्यात चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, वाईट बॉलचा इशारा, अंपायरचा पंचांच्या दोन्ही हाताला समांतर धाव मात्र मिळते. अवांतर दिशेवरती फोकस करावा लागेल. लाईन लेंथ अगदी अचूक ठेवावी लागेल रोखण्यासाठी पिजन विक्टरी स्क्वॉडला. तर पाहूयात दुसऱ्या बाजूने पिजन विक्टरी स्क्वॉडचा फलंदाज कशा प्रकारे प्रहार करणार आहे. यावेळेस जाऊन एक शॉट, वाईट बॉल पुन्हा एकदा येतो आहे. वाईट +1 अशा 2 धावा नक्की मिळतील. पळत चेंडू हा मात्र सुरेख चेंडू हाताळला आहे. अशा चेंडूंची गरज असेल अमृतवेल या संघाला. सुरेख प्रयत्न केला जातो दोन्ही संघांच्या खेळाडूकडून सामना विजयासाठी. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असतील. पहिला सामना गवल्यानंतर कशा प्रकारे ते प्रहार होतील पाहूया. हा मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल, स्क्वेअर चेंडू. दिशा थोडीशी नक्की चांगली ठेवावी लागेल. एक नेट रननेटचा जो विषय आहे, टॉप 8 मध्ये येण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. संधी सुद्धा अमृतवेलकडे आहे, परंतु अशा धावा जर वायफळ खर्च झाल्यात तर मग थोडंसं चिंतेचं वातावरण होऊ शकतं. पाहूया आता इथे क्विक सिंगल स्क्वेअर लेगमध्ये कॅल्क्युलेशन करणं गरजेचं असेल. किती धावांनी जिंकावं लागेल, किती धावा जिंकलं तर आपण टॉप 8 मध्ये येऊ शकतो. हे कॅल्क्युलेशन नक्कीच केलं असेल, नसेल तर करावं लागेल. तशा धावा रोखाव्या लागतील, कारण फक्त सामना जिंकून तुम्ही टॉप 8 मध्ये जाऊ शकणार नाही आहात, कारण पहिला सामना गमवला आहे. तर कशा प्रकारे इथे पॉईंट्स टेबलचा जो गेम आहे, नेट रन रेटचा जो गेम आहे, तो इथे समजून घेणं गरजेचं असेल. अखुट्ट बॅट चेंडू आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडे लागते. चेंडू कीपरच्या डोक्यावर येतो आहे, तो लॉंग स्टॉप दिशेमध्ये. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि यात पाहूयात फलंदाज सुरक्षित. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अपील नक्की केल्या, परंतु फलंदाज सुरक्षित असणार आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे गेले. धावसंख्या झाली आहे 53. 50 अप फॉर द टीम पिजियन विक्टरी स्क्वॉड. 50 धावा नक्कीच पूर्ण झाल्या. 53 धावा फलक लागवल्या जातात. विजयासाठी अजूनही 38 धावांची गरज आणि इथे मात्र पाहता आपण एक धाव सिंगल काढली गेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातला. लास्ट बॉल टू गो. हा चांगला फटका, पण धाव नकारली होती. एक धाव पूर्ण केली जाते आहे आणि एका धावने षटक संपेल. 6 षटकांची धावसंख्या 55.